शिक्षणासाठीची धडपड. श्रेया खरात ही मुलगी राहणार पाली गावची. घर जवळपास तोरणाच्या सीमेवर. तिच्या घरापासून पाली दरवाजाने राजगडावर पोचायचे म्हटले तर खूप लांबचा प्रवास. मी सुभेळा माची ते संजीवनी माची हा ट्रेक करताना मला एका कातळ कड्यावरून निदर्शनास आली. ती संजीवनी माचीला वळसा घालून तोरणा मार्गाने वर चढत होती. जेमतेम 7 ते 7.5 वर्षाचा जीव. डोक्यावर पाण्याच्या, सरबताच्या व ताकाच्या 10 बिसलरी बाटल्या घेऊन चढत होती. थोडा वेळ हे दृश्य पाहून सुन्न झालो व कॅमेऱ्यामध्ये छायाचित्र घेतले. कड्यावरून तिला गाठायचेच हा निर्धार केला. किल्ले राजगडाच्या दक्षिणेकडील सुबेळा माची ते संजीवनी माची दरम्यानची संपूर्ण तटबंदी तुडवत प्रदक्षिणा पूर्ण करत व इतिहासाच्या पाऊलखुणा कॅमेऱ्यातून, छायाचित्राच्या माध्यमातून टिपत मी शेवटी या चिमुरडीला गाठले. तोपर्यंत ती बरीच वर चढून आली होती. तिच्याजवळ पोहोचताच तिने आवाज दिला, "दादा, सरबत, पाणी, ताक घ्या की." मी तिच्या डोईवरचं गाठोडं खाली घेत विचारलं, "बाळा, कुठची राहणार?" पाली गावचं नाव सांगितलं. "शाळेत जातेस का?" "दुसरीमध्ये जाते" सांगितलं. "व शिक्षणासाठी वह्या पुस्तके घेण्यासाठी रविवारी पाणी, सरबत विकते." निरुत्तर झालो व हृदयात कुठेतरी खोल जखम झाल्यासारखे वाटले. नाव विचारले तर श्रेया म्हणून सांगितले. खरंच हा प्रसंग जाणून घेताना डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. आज हजारो पर्यटक गड किल्ल्यांवर भटकंती करायला जातात खरे, परंतु पाण्याच्या 2 बाटल्या घेऊन जाणं शक्य होत नाही. श्रेयाच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या या गाठोड्यात मी मोजल्या तर चक्क 10 भरलेल्या बाटल्या होत्या. मी सरबत मुद्दामून जास्त पिलो. पाण्याच्या बाटल्या घेतल्या व पुढील 1 वर्षाच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च येईल तेवढी रक्कम तिच्या हातात टेकवत तिचे गाठोडं बांधत तिच्या डोईवर ठेवले. इतक्या लहान वयात काम करून पैसे कमवून शिकण्याची जिद्द माणसाला खूप काही शिकवून जाते. खरी शिक्षणाची किंमत तेव्हाच समजते जेव्हा आपण स्वतः कमावतो. आठवण म्हणून एक सेल्फी घेत त्या चिमुरडीच्या जिद्दीला मुजरा केला. गडकोड फक्त भटकंतीसाठी नाही तर जगवायलाही शिकवतात. हा श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श विचार अनुभवायला मिळाला. जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय.